पाहूया पुढचा प्रश्न. यामध्ये आपल्याला ही आकृती दिलेली आहे. या आकृतीवरून हे जे कोण आहेत हे 5x - 20 बरोबर 2x अधिक 40 हे जे आहेत हे समान मापाचे आहेत, कारण ते व्युत्क्रम कोन आहेत, म्हणजेच अल्टरनेट अँगल आहेत. पण या ठिकाणी हे दोन समान मापाचे माहित झाल्यावर 5x मधून हे 2x वजा होईल आणि या ठिकाणी 40 मध्ये हा 20 मिळवायचा. 5x मधले 2x गेले, राहिले 3x. मग यामध्ये 40 आणि 20 यांची बेरीज करायची, होईल 60. 60 बेरीज झाल्यावर 3 ने याला भाग द्यायचा, म्हणजे उत्तर काय होईल 20. 20 त्रिक 60. 3 ने भागल्यावर उत्तर काय होईल 20. आता 20 गेलेला उत्तर आहे, त्या 20 ने काय करायचं, या 5x वजा 20 किंवा 2x अधिक 40 यापैकी कुठे एका ठिकाणी ही x ची किंमत ठेवायची आणि दोन्हीचं माप समान मिळणार. मग या ठिकाणी जर आपण ठेवलं तर या ठिकाणी 5 गुणिले 20 जर ठेवले आणि त्याच्यातून 20 जर कमी केले तर हे 20 पाचे काय होईल, 20 पाचे होईल 100. 100 मधले 20 गेले, राहिले काय 80. म्हणजे हा जो 80 तर हा सुद्धा 80च राहील. बघा 20 दुने 40, 40 आणि 40 80 होईल. म्हणजे याचं माप 80 आणि हा सुद्धा 80च. मग याचं माप जर 80 माहित झालं तर या ठिकाणी सुद्धा 80च राहणार आहे. मग आता शेजारी हा रेषे जोडीतील कोण काय असेल, दोन्ही मिळून असतात 180. हा 100 आहे. मग हा 100 असेल त्याचा विरुद्ध कोण इथं सुद्धा 100 आहे. हा जर 80 असेल तर त्याचा विरुद्ध कोण हा सुद्धा इथं 80च राहणार आहे. इथं 80 आहे तर या ठिकाणी हा 100 राहील. हा 100 इथं आहे तर याचा समोरचा विरुद्ध कोण जो आहे तो 100च असणार आणि हा 80 असेल तर हा सुद्धा त्याचा विरुद्ध कोण 80च राहील. अशा प्रकारे या ठिकाणी एक कोण माहित असेल तर आपल्याला अनेक कोण शोधता येतात.